आज आपण शिकूया पालक पराठे. मुलांच्या डब्यावर पण छान वाटत असतात. परत तुम्ही जर कुठे 2 दिवसाचा वगैरे प्रवास करत असाल तर त्यामध्ये पण अशा प्रकारे जर तुम्ही पालक पराठे नेले तर अजिबात खराब होत नाही. तुम्ही लोणचासोबत वगैरे मुलांना हे प्रवासात पण देऊ शकता. याकरता मी अर्धा किलो पालक घेतली आहे. देठं वेगळे काढून ही पालक अशी मोठी कापून घेतली. आता 5-6 पाण्याने आपल्याला ही पालक धुवायची आहे. धुतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. आता मिक्सरमध्ये बारीक करतानाच मी यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चम्मच तिखट, गोडा मसाला, थोडी हळद, 5-6 लसूण कळ्या, थोडा कढीपत्ता, 5-6 मिरची तुम्ही यामध्ये टाकायची आहे. संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे अगदी सॉफ्ट पेस्ट आपल्याला बारीक करायचं आहे. बारीक करताना पाणी टाकायचे नाही. यानंतर आपल्याला यामध्ये पीठ टाकायचे आहे. मी यामध्ये 2 प्लेट पीठ टाकले आहे. आता बारीक चॉप केलेले कांदे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. ओवा आणि तीळ पण यामध्ये टाकायचे आहे. बाकी साहित्य आपण आधीच टाकले होते. आता हे संपूर्ण पीठ आपल्याला चोळून घ्यायचे आहे. जर गरज वाटली तर पाणी टाकायचे, नाही तर हे असेच चोळून घ्यायचे आहे. आता हे पीठ आपल्याला पोळ्या टाकतो अशा पिठाप्रमाणे चोळून घ्यायचे आहे. थोडे तेल लावून आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. 15 मिनिटानंतर आपल्याला याचे पराठे करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी एका पॉलिथिनवर पराठे लाटून घेतले आहे. आता हे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तवा गरम झाला की हे पराठे आपल्याला पोळ्या गरम करतो अशा प्रकारे शेकून घ्यायचे आहे. पराठ्याला छान चटके लागू द्यायचे आहे. चटके लागल्यानंतर याला तेल लावायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे थोडे चटके लागले की याला आपल्याला तेल लावायचे आहे. तेल लावून हे पराठे आपल्याला तयार करायचे. अशा प्रकारे आपले पालक पराठे तयार होत असतात. हे पराठे आपण लोणच्यासोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा गोड दह्यासोबत खाऊ शकतो. खायला हे खूप छान वाटत असतात. प्रवासात जर नेत असाल तर यासोबत तिळाची किंवा शेंगदाण्याची चटणी घेऊन जायची. त्याच्यासोबत पण हे पराठे खूप छान वाटत असतात. तुम्ही नक्की करून बघा. मुलांच्या डब्याकरता पण अगदी उत्तम असा पोषक आहार आहे.